निवडणुका बॅलेट पेपरवर की ईव्हीएम वरती हा तसा जुना वाद आहे. परंतु बॅलेट पेपरवरती निवडणुका गेल्यावर त्याचा काय फरक पडतो हे परवाच्या तेलंगणा राज्यामध्ये तिथल्या नगरपालिका, पंचायत समिती, महापालिकेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दिसलं. त्याच्यापूर्वी एक साधारण 2 महिन्यापूर्वी पंजाबमध्ये निवडणुका झाल्या होत्या. तिथे सुद्धा बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्यावरती काय फरक पडला दिसला. तेलंगणाचा निकाल काय आहे आता ह्याच्यावरती अनेक जणांनी ट्रोलिंग सुरू केलेलं आहे की तेलंगणामध्ये झालेल्या निवडणुका ह्या ईव्हीएम वरती झालेल्या आहेत वगैरे. तसं काय नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये तिथल्या राज्य सरकारने निर्णय घेतला होता की तिथल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या बॅलेट पेपरवरती घ्यायच्या आणि त्या निवडणुका झाल्यात. त्याचा जो निकाल आला तो पहिला निकाल तुम्हाला मी सांगतो की म्हणजे आता परवाच तो निकाल झाला फेब्रुवारी 2026. आज तारीख आहे 14, वाटतं 12 तारखेचा निकाल आहे तो. तिथल्या नगरपालिकेमध्ये नगरपालिका आणि महापालिकांच्या ते साधारण 2996 जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसला मिळाल्या तब्बल 1537 जागा. नंतर बीआरएस ला मिळालेल्या आहेत भारतीय राष्ट्र समाज तो त्या पक्षाला थोडक्यात आपला यांचा पक्ष त्यांचं नाव मला लक्षात येत नाही. त्यांना मिळाल्या 714 जागा दुसऱ्या क्रमांकाच्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती भाजप फेकला गेला त्यांना मिळाल्या 336 जागा. एक लक्षात घ्या बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावरती हा फरक पडला आणि भाजप थेट तिसऱ्या क्रमांकावर गेली. चौथ्या क्रमांकाला एमआयएम असदुद्दीन ओवैसीचा त्यांना 70 जागा मिळाल्या. इतर पक्षाला 339. अशा प्रकारे 2996 जागांचा हा निकाल आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यावरती तेलंगणामध्ये हा जो निकाल आलेला आहे तो निकाल आता चर्चेचा विषय झाला. यापूर्वी साधारण डिसेंबरमध्ये 14 डिसेंबरला पंजाब राज्यात निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळेस तिथले आजचे जे मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंग मान त्यांनी सुद्धा तिथे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायचा असं जाहीर केलं होतं आणि त्या घेतल्या. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या त्यांच्या निवडणुका झाल्या. साधारण 1,36,00,000 मतदारांनी मतदान केलं होतं. तिथे सुद्धा 2863 जागांसाठी जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये आपने अक्षरशः धो भाजपला धुतलंय. भाजप एकदम पिछडीवरती गेली. म्हणजे थोडक्यात तेलंगणा आणि पंजाब या 2 राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा जो निकाल आला हा आपल्यासाठी मार्गदर्शक आहे की निवडणुका ह्या ईव्हीएम वरती घ्यायच्या की मतपत्रिकेवरती घ्यायच्या. ईव्हीएम आणि मतपत्रिकेचे ते फायदे तोटे हा वादाचा विषय आहे, त्याच्यात प्रश्न नाही. पण भाजप बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला घाबरतंय हे आता मात्र सत्य आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुका आपण थोडं मागे जाऊ. आपल्याकडं एक साधारण 1.25 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये की देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. लोकसभा निवडणूक झाल्या तर त्यावेळेस देशामध्ये जो निकाल आला त्याच्यामध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या आणि इंडिया आघाडी जी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली त्यांना तब्बल 220 जागा मिळाल्या होत्या. देशातली परिस्थिती भाजप जे म्हणत होते की 400 पार भाजप एकदम देपाळली. बहुमत सुद्धा मिळालं नाही. शेवटी त्यांना शिंदेची शिवसेना बाकीच्यांचा आधार घ्यावा लागला, कोबडे घ्याव्या लागल्या चंद्राबाबूचा आणि सरकार आणावं लागलं होतं. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस लोकसभेचा निकाल 48 जागांपैकी तब्बल 30 जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या. म्हणजे काँग्रेसला 13, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8, आपलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 9 अशा 30 जागा मिळाल्या होत्या आणि अवघ्या 18 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यात शिंदेच्या शिवसेनेला त्याच्यात 1 जागा मिळाली होती. थोडक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा निकाल तो होता आणि अवघ्या 6 महिन्यात विधानसभेच्या निकालात मात्र प्रत्यक्षामध्ये कम्प्लीट फरक पडला. त्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रात तब्बल 230 जागा भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारच्या राष्ट्रवादीला मिळाल्या. म्हणजे असा काय चमत्कार झाला 6 महिन्यामध्ये की जो लोकसभेला निकाल होता तो एकदम विधानसभेला फिरला आणि महाविकास आघाडीचे 3ही पक्ष म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना मिळून अवघ्या कशा 50 जागा मिळाल्या. त्याच्या आतमध्येच ते गुंडाळले. थोडक्यात त्यावेळेस चर्चेचा विषय हा सुरू झाला की जर बॅलेट पेपरवर हे मतदान झालं असतं तर काय झालं असतं. जो लोकसभेला निकाल होता तो ॲज इट इज खाली रिफ्लेक्ट झाला असता विधानसभेला आणि महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं राहिलं असतं. भाजप नव्हे तर महाविकास आघाडी सत्तेत आली असती आणि तिथं तसं झालं असतं. आता हे जर तरचा विषय आहे
ईव्हीएम वरती मतदान घेतलं म्हणून हा निकाल आला. कारण का ईव्हीएम ची विश्वासार्हता, म्हणजे थोडक्यात मतदान यंत्रावर मतदान घेतल्यावरती त्याचे फायदे असेच अनेक आहेत. तुम्ही ईव्हीएम वरती मतदान घेतलं आणि मतपत्रिकेवर मतदान घेतलं तर त्याचे फायदे तोटे ते जर विचारात घेतले तर निश्चितच ईव्हीएम वरती आपल्या देशभरामध्ये ते फायद्याचंच आहे. त्याची आर्थिक कारणं आहेत, परंतु विश्वासार्हता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यावरती तेलंगणा आणि पंजाबमध्ये जो निकाल येतो तो लोकसभा निवडणूक जर बॅलेट पेपरवर घेतली असती तर कदाचित वेगळा आला असता. भाजपचं सरकार आलं नसतं. कारण 2014 पासून नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे त्यांच्या जागा हळूहळू कमी कमी होत गेल्या भाजपच्या. आणि जर बॅलेट पेपरवरती मतदान झालं असतं तर कदाचित भाजपचं नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं नसतं, असा एक तो अंदाज आहे. बॅलेट पेपर हे आपल्याकडे 1951-52 ज्यावेळेस पहिल्या निवडणुका झाल्या देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेस सुरुवात झाली होती. तर थोडक्यात मतपत्रिका असते, त्याच्यावरती पक्षचिन्ह असतं, उमेदवाराचं नाव असतं, आपण त्याच्यावरती स्वस्तिकच्या आकाराचा शिक्का असतो, त्या शिक्काने ठप्पा मारायचा असतो, असं ते मतदान होतं. नंतर त्याची घडी घालायची आणि ते मतपत्रिका मतपेटीमध्ये टाकायची. नंतर निकालाच्या वेळेस त्या सगळ्या मतपत्रिका तर एकत्र केल्या जायच्या, त्याची सरमिसळ केली जायची. का तर ते कुठल्या भागातून किती मतं मिळाली हे समजलं जाऊ नये यासाठी नंतर त्याचं एक एक करून मतपत्रिका उघडून त्याचं काउंटिंग केलं जायचं. त्यावेळेस काही मतपत्रिकांवरती शिक्का मारताना चुका व्हायच्या, मग ती मतपत्रिका बाद व्हायची. हा त्यातला एक दोष होता. ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणजे मतदानापासून तर मतदानाच्या निकालापर्यंत त्याला प्रचंड वेळ लागायचा, मनुष्यबळ लागायचं, पैसा खर्च व्हायचा, त्याचा छपाईचा खर्च वगैरे. हे सगळं पाहिल्यावरती आधुनिक पद्धतीने म्हणजे ईव्हीएम द्वारे मशिनरी, ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, त्याच्यावरती मतदान घेतलं तर हा सगळा खर्च वाचू शकतो. त्याच्यामधले मतपत्रिका बाद होण्याचं प्रमाण ते कमी होऊ शकतं, चुका टळतील वगैरे वगैरे, आणि ताबडतोब निकाल हातात येईल. म्हणून ईव्हीएम प्रोसेस 1980ला याच्यावरती एकमत झालं आणि पुढे नंतरच्या काळामध्ये 90 मध्ये त्याची सुरुवात झाली. म्हणजे गेले 25-30 वर्ष आपण ईव्हीएम द्वारे देश पातळीवरती गल्ली ते दिल्ली मतदान घेतोय. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्या ईव्हीएम मध्ये फ्रॉड होऊ शकतो, ते हॅक होऊ शकतं. आता ती चर्चा पण आता अनेक पातळीवरती आलेली आहे की ते भाजपने ईव्हीएम हॅक करूनच आतापर्यंत सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. गुजरातमध्ये कोणती कंपनी आहेत, ते सगळे उद्योगकर्ते वगैरे वगैरे. त्यामुळे लोकांना प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रामध्ये लोकसभेला एक निकाल, विधानसभेला वेगळाच निकाल 6 महिन्याच्या अंतरातच. त्यावेळेस लोकांना ते खरं वाटायला लागलं की राव ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं, त्याच्यामध्ये अपेक्षित निकाल सत्ताधारी पक्ष जो असेल त्याला तो घेता येतो. का तर ईव्हीएम मध्ये त्यांना पाहिजे त्याच जागा, म्हणजे हे खरं का वाटतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निकालाच्या वेळेस मागच्या 2017च्या वेळेस भाजपला 77 जागा मिळतील असं दस्तूरखुद्द आमदार लक्ष्मण जगताप जे दिवंगत आहेत त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं होतं. आणि मी त्यावेळेस म्हटलं होतं तुम्ही असं 77च का सांगता, 70 किंवा 80 किंवा असं परफेक्ट गणित काय सांगत नाही. म्हटलं मी 77 सांगतो, लिहून घे, उद्या मला फोन कर. मला पण त्यावेळेस शॉक बसला की त्यावेळेस अरे खरंच 77 जागा दुसऱ्या दिवशी आल्या ना. मी म्हटलं इतकं अंकगणित कसं काय बरोबर असू शकतं, अंदाज बरोबर असू शकतात. पण नंतरच्या काळामध्ये ते अजूनही मला वाटतं की ईव्हीएम चुकत नाही. परंतु हे ज्यावेळेस भाजप ठामपणे सांगतं की विधानसभेला आम्हीच सत्तेवर येणार, आमची सत्ता इतके मोठ्या प्रमाणात येणार, तसंच आता महापालिका, जिल्हा परिषदांच्या, नगरपालिकांच्या निवडणुका निकाल झाले, वातावरण सगळं विरोधात असतानाही तिथे महायुती जिंकते. त्यावेळेस मला वाटतं कुठेतरी काहीतरी गडबड आहे. खरं खोटं हे माहित नाही. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं होतं की ईव्हीएम संदर्भामध्ये निकाल हा मतदान हे बॅलेट पेपरवर घ्यावं, सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं आणि ईव्हीएम द्वारेच मतदान होणार असं ठामपणे सांगितलं ना. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ते होतंय, या पुढच्या काळात ते होतच राहील. विषय तोच आहे, जो निकाल तेलंगणा आणि पंजाबमध्ये बॅलेट पेपरवरती आला, जर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाला, निवडणुका म्हणजे यापूर्वी झालेल्या नगरपालिकांचे निकाल, 288 नगरपालिका, नंतर 36 पैकी 12 जिल्हा परिषदांचे निकाल, किंवा आता 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, त्या जर बॅलेट पेपरवर झाल्या असत्या तर कदाचित निकाल हा तेलंगणा पंजाब प्रमाणे सुद्धा असला असता, असा एक अंदाज आहे. निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हाव्यात की ईव्हीएम वरती व्हाव्यात,
सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, पण सत्ता ज्याच्या हाती असं मराठी म्हण आहे, ज्या त्या हाती ससा तो पारधी. ज्यांची सत्ता आहे ते ठरवतील, त्याप्रमाणे ते निकाल येतात, त्याप्रमाणे निवडणुका होतील. केंद्रात, राज्यात आणि आता गल्ली बोळात सुद्धा भाजपची सत्ता आहे. भाजपने ठरवलं ईव्हीएम द्वारेच मतदान घ्यायचं. पुढच्या 3-3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाहीत, तर त्या ईव्हीएम द्वारेच होणार आहेत. फक्त तेलंगणा आणि पंजाबचा विषय चर्चेला आला म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. जनोद, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती? भाजप ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवरती मतदान घेईल का? या पुढच्या काळामध्ये भाजप ती हिंमत दाखवेल का? तुम्हाला काय वाटतं? जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.